मंत्रिपद काढून घ्या, आमदारकी रद्द करा, राज्यपालांकडे याचिका दाखल होणार। गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मंत्री आणि आमदार नितेश राणे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध करण्यात येत आहे। नितेश राणे करत असलेल्या विधानांमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। यानंतर देखील राणे यांच्याकडून सातत्याने अशा प्रकारची विधानं सुरू असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता नितेश राणे यांच्या विरोधात राज्यपालाकडे याचिका दाखल करण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळतंय। नुकतीच नागपूर येथे दंगल झाली। या पार्श्वभूमीवर काही नेत्यांकडून सातत्याने आक्रमक विधाने येताना पाहायला मिळत आहेत। भाजप आमदार नितेश राणे हे सातत्याने एका विशिष्ट समाजाविरोधात आक्रमक विधान करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे। आता पुण्यातील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत राज्यपालांकडे याचिका दाखल करणार आहेत। राज्यपालांकडे प्रथमच अशी याचिका दाखल करण्यात येत आहे, असं असीम सरोदे यांचं म्हणणं आहे। ही याचिका दाखल करण्यासाठी आज विनायक राऊत व त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आज राज्यपालांना भेटणार असल्याचे समजते। या याचिकेच्या माध्यमातून द्वेषपूर्ण बोलणे, विषमता तयार करणे, जाती धर्मात तेढ निर्माण करणारी विधाने करणे यातून मंत्रिपदाच्या शपथेचा नितेश राणे भंग करत असून नितेश राणे याच्या असंविधानिक वागून मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केल्याने त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे व आमदारकी रद्द करावी अशी राज्यपालांकडे मागणी करण्यात येणार आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।